सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना उपयुक्त ठरतील अशा किचन टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो। त्या कोणत्या आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। टिप नंबर 1, भाजीत मीठ जास्त झाले असेल तर त्यात एक उकडलेले बटाटे टाकणे आणि थोडा वेळ शिजवणे, मिठाचे प्रमाण कमी होते। टिप्स नंबर 2, जास्त प्रमाणात मिरच्या कापताना हात तिखट होऊ नये म्हणून हाताला गोड तेल लावणे। टिप्स नंबर 3, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळतो। टिप्स नंबर 4, जमिनीवर झोपल्याने पाठदुखीमध्ये भरपूर आराम मिळतो। टिप्स नंबर 5, लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या नाहीशा होतात। टिप्स नंबर 6, केसांना दूध लावल्याने केसांची मुळे, त्वचा आणि डोक्याला ताकद मिळते। टिप्स नंबर 7, खरबुजाच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते। टिप्स नंबर 8, अंगावर पुरळ आल्यास कारल्याचा रस लावा, पुरळ निघून जाईल। टिप्स नंबर 9, केसांना जर तुम्ही अंड्याचा पांढरा भाग लावला तर केस गळणे थांबते आणि केस चमकदार होतात। टिप्स नंबर 10, गाजर खाल्ल्याने रक्त पातळ होते आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते, त्यामुळे आहारात गाजराचा समावेश जास्त ठेवा। टिप्स नंबर 11, कधीही रिकाम्या पोटी केळी खाऊ नका, त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो। टिप्स नंबर 12, ज्यांना सारखा ताप येतो व जास्त येतो त्यांनी बकरीचे दूध सेवन करावे। टिप नंबर 13, आठवड्यातून एकदा चहा पावडरच्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार व मजबूत होतात। टिप्स नंबर 14, डाळिंबाचा ज्यूस पिल्याने केस गळतीची समस्या बंद होते। टिप्स नंबर 15, दररोज दालचिनीची पावडर कोमट पाण्यातून घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते। टिप्स नंबर 16, तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर मैदा आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाण्याचे टाळा। टिप्स नंबर 17, दररोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्यामुळे स्त्रियांची प्रजनन शक्ती वाढते। टिप्स नंबर 18, लवंग खाल्ल्यास पोटातील इन्फेक्शन दूर होते, त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते। टिप्स नंबर 19, ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी उठून प्यावे। टिप्स नंबर 20, ज्या लोकांमध्ये रक्ताची कमी असते, ॲनेमियासारखा आजार असतो, त्यांच्यासाठी डाळिंब खाणे खूपच उत्तम ठरते। तर फ्रेंड्स, ह्या होत्या आजच्या 20 उपयुक्त किचन टिप्स। आशा करते ह्या टिप्स तुमच्या फायद्याच्या ठरतील आणि यामधील कोणती किचन टिप्स तुम्हाला आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।